सोलापूर शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघाताची जी मालिका आहे ती थांबता थांबेनाचं दिसत आहे। कारण मार्केट यार्ड असेल, बोरामणे नाका असेल, या ठिकाणी अपघातात अनेकांचा बळी जात असतानाच आता याच सोलापूर शहराच्या बाजूला असलेल्या सोलापूर पुणे मुंबई हायवेवर काल रात्री भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। नेमका हा अपघात कुठे झाला त्याचा जर परिसराची जर माहिती घ्यायची झाली तर सोलापूरहून पुणे मुंबईकडे जाताना या ठिकाणी पुणे मुंबई नॅशनल हायवेवर हा अपघात झालेला आहे आणि अगदी डीमार्टच्या जवळच आणि जुना जो तुळजापूर नाका आहे त्या जुना तुळजापूर नाका ब्रिजच्या बाजूला म्हणजे डीमार्ट आणि जुना तुळजापूर नाका ब्रिजच्या मधोमध या ठिकाणी जी हायवेची जी जागा आहे त्या ठिकाणी काल रात्री हा अपघात झालेला आहे। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आलेली आहे आणि हा जो अपघात झाला तो या ठिकाणी हायवेवर झालेला आहे। एकंदरीत मिळालेल्या माहितीनुसार एका थांबलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या कारने जोरात धडक दिली आणि या धडकेमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे आणि ही जी धडक होती ती इतकी भीषण होती की यामध्ये अक्षरशः त्यांचे जे मृतदेह आहेत ते गाडीतून बाहेर ओढून काढावे लागलेले आहे आणि जे मृतांची जी ओळख देखील पडलेली असून ते सोलापुरातील आदर्श सुझुकी जे 2 व्हीलर गाड्यांचं जे शोरूम आहे त्यामध्ये काम करतात। त्यामध्ये एकटा मॅनेजर आहे, इतर 2 सहकारी त्यांचे याच शोरूममध्ये काम करतात। तुम्ही जर पाहत असाल तर या हायवेवर या ठिकाणी गाडीचे काही स्पेअर पार्ट्स या ठिकाणी रोडवर पडलेले आहे आणि या महत्त्वाच्या लेनमध्ये काल रात्री अपघाताची मालिका या ठिकाणी घडलेली आहे। MS13 EK 7201 या क्रमांकाची गाडी होती। त्यामधले शेखर सुरेकर असेल, अमोल येरटे असेल किंवा त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे आणि घटना जेव्हा कळाली होती पोलीस दाखल झालेले होते रात्री आणि रुग्णसेवक लादेन याने या ठिकाणी धाव घेऊन ज्या कारमधील जे त्यांचे जे मृतदेह होते ते त्यांनी बाहेर काढलेलं होतं आणि सिव्हिलला पाठवलेलं होतं आणि सिव्हिलमध्ये देखील सकाळच्या सुमारास मोठी गर्दी जमलेली होती। म्हणजे अत्यंत हे सुपरफास्ट एक्सप्रेस आहे आणि याच एक्सप्रेसवर रात्री अपघाताची घटना घडली। नेमका हा अपघात घडला तेव्हा तो जो ट्रक आहे तो मध्ये थांबलेला होता की त्या चालत्या ट्रकला पाठीमागून या लोकांनी धडक दिली याचा तपास पोलीस करत आहे। मात्र एकंदरीत जी गाडीची जी अवस्था जर बघितली अपघाताची त्याच्यानुसार गाडीचे जे छत आहे ते देखील फाटून या ठिकाणी उडून गेलेलं एकंदरीत पाहायला मिळत आहे आणि त्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी जेवणासाठी हे सर्व लोक या ठिकाणी बसलेले होते। गाडीमध्ये 5 ते 6 जण होते। ते एका हॉटेलमध्ये जेवण आटपून आपल्या घरी जात असताना याच सोलापूर पुणे मुंबई हायवेवर म्हणजे डीमार्ट पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि जुना तुळजापूर नाका ब्रिज पासून जवळ असलेल्या या रोडवर या हायवेवर हा अपघात झालेला आहे। जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।